नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना पोकरा अंतर्गत लाभ दिला जाणार आहे की नाही आणि कोणत्या घटकासाठी तुम्हाला या ठिकाणी आता सध्या अर्ज करता येणार आहे त्याबाबतची संपूर्ण व्यवस्थित माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर जे भूमिहीन शेतकरी आहेत ते पोकरा अंतर्गत अर्ज करून शेळी पालन या घटकासाठी लाभ घेऊ शकणार आहेत। तर हे जे शेळी पालन आहे तर शेळी पालनासाठी किती अनुदान मिळालं जाणार आहे, तुम्हाला कोणत्या जातीच्या शेळ्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत, त्या शेळ्या कुठून घ्याव्या लागणार आहेत तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे, त्यासंबंधीचा संपूर्ण जो GR आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात आणि आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आपण जाऊयात। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पोकरा महासरकारी योजना असं तुम्हाला या ठिकाणी टाइप करायचं आहे। टाइप केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सरळ तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा शेळी पालन 2025 ही जी आहे लिंक यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरळ खाली यायचं आहे। या पोस्टमध्ये आपण पोकरा अंतर्गत जी शेळी पालन योजना आहे त्याची सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी कोण अर्ज करू शकते ते पाहणार आहोत। तर सगळ्यात जास्त प्राधान्य हे भूमिहीन कुटुंबातील महिलांना या ठिकाणी दिलेलं आहे। यामध्ये तुम्हाला सामान्य महिला असाल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे। विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांना देखील या ठिकाणी अर्ज करून शेळीपालन अनुदानाचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। त्याचप्रमाणे जे ग्रामीण भागातील जे युवक आहेत ज्यांच्याकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाही ते देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। या ठिकाणी अटी देखील आहेत, एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे आणि यापूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत शेळी पालनासाठी त्यानं अनुदान हे घेतलेलं नसणं गरजेचं आहे। आवश्यक कागदपत्रे देखील या ठिकाणी दिली गेलेली आहेत। त्याचप्रमाणे आपण अनुदान किती मिळतं ते सर्वप्रथम पाहू। तर यामध्ये एकूण खर्चाच्या 75% या ठिकाणी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। तर यामध्ये 2 प्रकारच्या जे अनुदान आहेत ते घटक समाविष्ट असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीची जी आहे ती शेळी घेतली तर त्यासाठी तुम्हाला 4 शेळ्यांसाठी प्रति शेळी 8,000 रुपये या ठिकाणी धरून चाललेला आहे। तर त्याचा जो खर्च आहे तो 32,000 असणार आहे आणि तुम्हाला अनुदान त्या ठिकाणी 24,000 भेटणार आहे। त्याचबरोबर 4 शेळ्यांसोबत तुम्हाला एक बोकड देखील घ्यावा लागणार आहे, ज्याचा अंदाजित खर्च 10,000 असणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान किती मिळणार आहे तर 7,500 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अनुदान हे दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे विम्याचं देखील आहे, 3 वर्षाचा विमा जो आहे त्याचा देखील खर्च या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारे जर तुमचा जो सगळा पूर्ण खर्च आहे तो 48,319 रुपये असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 36,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। तसेच ज्या इतर शेळ्या आहेत, इतर प्रजातीच्या ज्या शेळ्या आहेत त्या जातीच्या शेळ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी अंदाजित खर्च हा 36,814 रुपये असणार आहे आणि तुम्हाला अनुदान या ठिकाणी 27,610 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला 4 शेळ्या मिळणार आहेत आणि एक जे आहे ते बोकड त्या ठिकाणी मिळणार आहे। 75% अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। त्या शेळ्यांवरसाठी तुम्हाला 3 वर्षाचं जे आहे ते विमा कवच त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे तांत्रिक मार्गदर्शन देखील दिलं जाणार आहे। पशुवैद्यकीय ज्या सेवा आहेत त्या देखील मिळणार आहेत। डिजिटल नोंदणी व टॅगिंग सुविधा देखील असणार आहे। तर या ठिकाणी आपण पात्रता निकष ऑलरेडी पाहिलेले होते। आता आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी पाहू। आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र, जे भूमिहीन आहे ज्यांना शेतजमीन नाही त्यांसाठी भूमिहीनाचं प्रमाणपत्र देखील गरजेचं आहे। जर तुम्ही महिला असाल त्यामध्ये तुम्हाला विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्त्या जर असाल तर त्याचं संबंधित प्रमाणपत्र देखील गरजेचं असणार आहे। बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो ह्या ज्या आहेत ते तुम्हाला गरजेचं असणार आहे। तर या ठिकाणी त्याची लिंक देखील दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज कुठे करायचा तर तुम्हाला NDKSP पोर्टलवरती या ठिकाणी अर्ज करायचा आहे
या ठिकाणी तुम्ही पोकराचं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर जाऊन ते देखील महाविस्तार AI जे ॲप आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहात. त्यावरून देखील अर्ज करता येणार आहे. जर आता तुम्ही हे भूमिहीन असणार आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी ID तुमच्याकडे नसणार आहे, तर तुम्हाला आधार कार्डवरून तुमची नोंदणी जी आहे ती पूर्ण करायची आहे. नोंदणी केल्यानंतरची जी पूर्ण सविस्तर माहिती आहे ती देखील या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला आपल्या पोस्टवरती. तर या ठिकाणी आपण PDF पाहूयात की PDF मध्ये हीच जी आहे ती संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. मी सोप्या भाषेमध्ये ही माहिती आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे. तर हा जो असणार आहे तो PDF असणार आहे. या PDF मध्ये देखील हीच माहिती आहे, पण मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. हा PDF देखील तुम्ही आपल्या वेबसाईटवरती येऊन तुम्ही हा PDF डाउनलोड करू शकणार आहात. तर अशा प्रकारे ही जी माहिती आहे ती दिलेली आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करा. महाविस्तार ॲपवरती तुम्हाला तुमचं जे आहे ते आधार कार्ड टाकून मोबाईल नंबरवर OTP येऊन तुमची जी आहे ती नोंदणी आहे ती पूर्ण होणार आहे. त्याच प्रकारे जे पुढच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला जे आहे ते तुमचं जे शेळी किंवा बोकड आहे ते तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी मठ व शेळी विकास महामंडळाकडूनच तुम्हाला खरेदी करायचं आहे. तुम्ही दुसरीकडून खरेदी करू शकणार नाहीत. तर ही जी आहे ती महत्त्वपूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन एकदा चेक करा. तुम्हाला PDF हवा असेल तर हा PDF देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकणार आहात. येथे देखील सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा गव्हर्नमेंटचा PDF आहे 28/10/2025चा. तर तुम्ही हा देखील डाउनलोड करू शकता. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि इतर जे भूमिहीन जे शेतकरी आहेत किंवा महिला आहेत किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp चॅनलला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.